स्वस्तात बाद झाला. विकीने एक षटकार ठोकला होता, त्यानंतर विकीने एक चौकार ठोकला. जबरदस्त बॅटिंग कैवल्याच्या अगेन्स्ट, परंतु शेवटला डॉट बॉल केले विकीने देखील, ते थोडेसे कारणीभूत ठरले. यशची बॅटिंग लागली नाही. यशने 2 बॉल डॉट केले. किमान 1 रन असता तिकडे तरी सुद्धा चित्र वेगळं असतं, परंतु शेवटच्या बॉलवरती मॅच चंद्रपाडा जिंकलाय. मंदार यांचं आज वेगळं रूप पाहतो आपण. भरपूर एन्जॉय करतोय ही स्पर्धा. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रसाद बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक एंडला रवी वाघमारे. पंच इशारा करतायत गेम ऑन. श्रीकांतजी देवळीकर साहेबांचं होते शुभागमन, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम. फर्स्ट बॉल. आजच्या दिवसात पहिल्या बॉलवरती चौकार काही 3 वेळा ठोकेल तर डेफिनेटली आमच्याच स्वागताकरता वेलकम बाउंड्री. रवीच्या बॅटमधून पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार. चंद्रपाडा टीमचा विचार केला तर 6 ते 7 बॅटर आहे जे ओपनिंगला खेळतात. मग ओपनिंगला पाठवायचं कोणाला सातत्याने पाहिलं जाते. जोडी चेंजेस होते. आता अनिकेत भुमटेला थोडं थांबवलंय, तेजसला पाठवलंय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि टिवरी संघाकडे लेफ्ट हँडेड बॉलर आहेत, त्या अनुषंगाने लेफ्टीला पाठवलंय. ही रणनीती आखले. पहिल्याच बॉलवरती 3 वेळा चौकार. मागील मॅच मध्ये देखील 3 चौकार आले होते सलग. डायरेक्ट हिट होईल का अपील केलंय, मात्र 1 धाव सध्या कंप्लीट. ही 1 धाव असेल. हलकेशी बॅटची हेज घेतली होती का तर नाही. 22च्या माध्यमातून एका धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 5च्या घरात. बेल शोधत आहेत. मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा श्री कान्हाई माता चषक आपण पाहतोय. कान्हाई स्पोर्ट पाय बी आणि शूर मराठा आयोजित एवन जोडी प्रेझेंट भव्य दिव्य कान्हाई माता चषक या कान्हाई पाय नगरीमध्ये आपण पाहतोय. पायचं हे मैदान थोडा आउटफील्ड जर पाहिलं चढ उतार आहे, परंतु जबरदस्त स्पर्धा. पुढचा बॉल, चेंडू क्रमांक 3. तेजसला यासाठी पाठवले. आता फुल टॉस बॉल, फक्त आणि फक्त दिशा दिली. फ्लेकचा फटका कन्वर्ट केले. चेंडू सीमा पार. वेट अँड वॉच केले जाईल. लेट सी अंपायर डिसिजन. एका टप्प्याच्या साह्याने चौकार येतोय. रवी सांगतो की अजून थोडासा जर पॉवर जनरेट केली असती ना तर षटकार आला असता. आणि अशा प्रकारचा हा फटका देखील प्रॉमिसिंग नव्हता. लूज फटका जास्त खेळतोय तेजसकडे पॉवर आहे, तो पॉवरचा फायदा करावा लागेल. फक्त बॅट टाकली होती या बॉलवरती, परंतु चौकार आलाय, त्याला हा पॉझिटिव्ह वाईब देऊन जाईल. 4 धावांनी टीमची धाव संख्या 9च्या घरात. टिवरी स्पोर्ट टिवरी आणि श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा हा सेमी फायनलचा मॅच सरकार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. जिंकेल त्याला फायनलचं तिकीट. पुढचा बॉल, चेंडू क्रमांक 4. घुटना टेकून आता बॅट वेगाने आलाय, परंतु नियंत्रण नव्हता. या प्रकारचा अप्रोच ठीक आहे. जरी बॅटवरती बॉल आला नाही ना, इंटेंट क्लिअर होता की बाउंड्री खेचण्याचा. आणि अशा प्रकारचे जर शॉर्ट सिलेक्शन राहिले, कनेक्शन झालं तर आउट ऑफ द पार्क फटका पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. प्रसाद भुते या मालिकेमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. बॅटिंग करताना 1 अर्धशतक, 2 विकेट आणि सध्या तरी मालिका वेरच्या रेस मधला प्रबल दावेदार पाहायला मिळतोय. 9 धावा, 4 बॉल. चेंडू क्रमांक 5. यावेळी शरीरभेदी चेंडू होता. पाहिलं गेलं या बॉलला तर नक्कीच बेल्स डाऊन झाल्यात मला वाटतं अगोदरच. हिट विकेटच्या माध्यमातून तेजसला परतावा लागतोय. बघूया ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. चेंडू आला, त्यानंतर बॅट जी आली, पाय मला वाटते पायाचा स्पर्श झाला आणि हे मला वाटते शरीराचा संपर्क झाला. हे दुसऱ्यांदा घडला असेल तेजसच्या करिअरमध्ये. एकदा कॅप पडली होती, ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली. आता पाय आला, विकेट डाऊन.
हा नोट आउट असं. चला बॅटर तयारीत राहायचंय. कल्पेश म्हात्रे आला. ही जर्सी पहा. मागील मॅच मध्ये जबरदस्त जे डाग आहेत जर्सी वरती कुछ डाग अच्छे होते त्या प्रकारची इनिंग खेळला होता मिस्टर म्हात्रे ब्रदर स्पोर्टचे प्रोप्रायटर कल्पेश म्हात्रे. 9 धावा. मागील मॅच मध्ये भरपूर चुका चंद्रपाडा संघाने देखील केला होता. जयवीने सोडलेला तो कॅच धावून 1 रन परंतु रनआउट झाला होता प्लेअर. तो 1 रन देखील खटकला असता जर चंद्रपाडा संघ पराभव झाला असता तर. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले. फ्लिकचा फटका जबरदस्त फटका. 1 धाव कंप्लीट. आज कल्पेश म्हात्रे जास्तीत जास्त स्किट होताना दिसतोय. म्हणजेच काय तर इथे मात्र 1 धाव. जेव्हा जेव्हा तो स्किट झालाय तेव्हा तेव्हा संघ जिंकलाय. तेव्हा देखील पॉझिटिव्ह त्याच्याकडून पाहिले आपण. 1 ओव्हर 10 धावा. गिव्ह एक ब्रेक. दहा धावा. आता आमचा डीजे वादक देखील आता चांगलं संगीत पेश करतोय आणि त्याला देखील ऊर्जा आली. आता मागील मॅच मध्ये जी ऊर्जा होती ती जबरदस्त. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर प्रताप भोईर. अष्टपैलू नेतृत्व ज्याचं नेहमीच पाहिलेत. जास्तीत जास्त मालिकावीर टिवरी गावातील एक अनमोल रत्न. हार्ट ऑफ टिवरी. 10 धावा. कल्पेश वर्सेस प्रताप एकमेकांच्या अपोजिट. हा चांगला एन्काउंटर. एकमेकांना चांगलं ओळखतात. एकाच संघामधून अनेक वेळा खेळलेत. गॅप शोधलाय. स्वीट हिटचा स्वीट हिट चौकार. म्हणून एकमेकांना ओळखत असतानाच इथे मात्र ओळखलं. प्रतापचा पहिलाच बॉल उलट दिशेने खेळला होता. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार येतो. 4 धावांनी टीमची धावसंख्या 14. पहिल्या बॉलवरती प्रसाद बुतेचा चौकार आला आणि प्रताप भोईरच्या पहिल्या बॉलवरती देखील चौकार. टिवरी स्पोर्ट टिवरी वर्सेस श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा हा मॅच आपण बघतोय. 2 दिल 1 जान अशा प्रकारचा मॅच. नेक्स्ट बॉल प्रताप भोईरचा. हो यावेळी मात्र हा चेंडू पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर आणि थोडासा फुटवर्क होता. तो लेग स्टंप वरती होता. ओळखला गेला. थोडा लेट झाला आणि त्याच अनुषंगाने डॉट बॉल होतोय. कमबॅक करून देणारा हा चेंडू प्रताप भोईर. चेंडू क्रमांक 3 घेऊन धावा 14. ओळखल्या गेले. या बॉलला आडव्या बॅटचा वापर केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आज जास्तीत जास्त प्लेयर स्किटच होताना दिसत आहेत. सूरज किने याच्या माध्यमातून मिसफील्ड चौकार. चांगला फिल्डर आहे परंतु सध्या फिल्डिंग करत असताना भरपूर मिस्टेक त्याच्याकडून होत आहे. आउटफील्ड आहेत आणि मला वाटतं वेगळे ग्रिपचे शूज लागतील या ग्राउंड वरती. जे सुनील रायकरचे होते त्याला बरोबर बॉल मिळत होता एका हातामध्ये. जवळजवळ 3 ते 4 वेळा त्यांनी तसा बॉल अडवला.
पॉइंटला बॉल गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप मधून फेकी येईल. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे येते. 20 धावा. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. सातत्याने लेदर क्रिकेट देखील कल्पेश म्हात्रे खेळतोय. टेनिस क्रिकेट देखील खेळतोय. त्याचा स्टॅन्ड जर पाहिला तर लेदर क्रिकेटरचाच. ज्या पद्धतीने त्याचा स्टॅन्ड आहे, फुटवर्क आहे ॲज अ बॅटर म्हणून. आणि एका साईडला प्रताप भोईर. धावा 20. 4 बॉल. हो, यावेळी मात्र मिस टायमिंग फटका होता. ब्लाइंड स्ट्रोक, परंतु इथे कोणताही संपर्क नव्हता. बाईकच्या माध्यमातून 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येते. 21 धावा. 21. 5 बॉल. रवी आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय. धूमधडाका त्याच्या नावाचा या स्पर्धेमध्ये. कल्पेश 1 धाव काढून इथे नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो बाईकच्या माध्यमातून. प्रताप भोईरचा हा शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. ह्यावेळी बरोबर सेटअप केला होता. एसटी रक्षक थोडासा कमी पडतोय. प्रकाश पाटील. क्लोज कीपिंग थोडं अवघड असतं. टाइम कमी आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न प्रामाणिक होते, परंतु रिव्ह्यू बॅटिंगवाल्या टीमने घेतलाय वाईट बॉल साठी. चला यायचं टीव्ही अंपायर. टेक्निकल सपोर्ट आहे, डिका स्पोर्ट आहे आणि डिका स्पोर्ट म्हटलं तर 100% रिव्ह्यू त्यांच्याकडून नेहमी सक्सेसफुल राहतो. बघूया आता रिव्ह्यू बॅटिंगवाल्या टीमने घेतला वाईट आहे की नाही हे पाहण्याकरता. आणखी बॅटर किती सफल होऊ द्या, व्हाईट लाईन जर क्रॉस झाली तर व्हाईटचे नियम आहेत. भरपूर आतमध्ये बॉल आहे. गुड डिसिजन अंपायर कडून. फेअर डिलिव्हरी. नो मोर रिव्ह्यू बॅटिंग वाली टीम. धावा 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता आलाय टिवरी एक्सप्रेस. दिनेश यादव. बघूया दिनेश बॅटिंग करतोय. कल्पेश आणि नक्कीच कैवल्य पाटील पाणी घेऊन जात आहेत. मितेश थोडा दमला असावा, त्याने देखील पाण्याचा आस्वाद घेतलाय. 21 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. संघ लेट आले, परंतु मॅच बरोबर सुरू आहेत आणि अगदी 5:30च्या आत मला वाटते हा पहिला दिवस समाप्त होईल. म्हणजे आयोजकांना थोडस जे काम आहे सकाळपासून दमलेत तेवढं रिलॅक्स होतील. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. ज्यावेळी फटका पाठीमागच्या दिशेने जातो ना, त्यावेळी बंदुकीतून जशी गोळी निघते तसाच हा बॅटच्या मधून बॉल निघून जातोय सीमा पार. कल्पेशच्या बॅटमधून चौकार. का गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल. रविवारी तो येणार आहे अशी माहिती आली. 25 धावा. काय को इन्सिडेंट येतो. सलग 3 बॉलर पहिले बॉल वरती तिघांना चौकार. धावा 25. अजून एकदा पाहिलं, या लेंथला ओळखलं आणि चेंडूला पाठवून दिले सीमा रेषेच्या पलीकडे. कल्पेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय धूमधडाका दर्जेदार षटकार. स्पर्धेचं टायटल सॉंग आहे आणि ते जास्तीत जास्त वाजावं डीजेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आता वेगाने पुढे येत आहेत. 31 धावा. काय बॅटिंग, काय इंटेंट, काय अप्रोच. कल्पेश म्हात्रे मागील 2-3 स्पर्धा थोडा फ्लॉप शो ठरला होता आणि यंदा या आजच्या इनिंग मध्ये बरंच काही चेंजेस त्याने केले. एकतर जास्त रिस्क घेत नाही,
सिंगल डबल देखील फटकेबाजी करतोय, प्रॉपर बॉलला रेड करतोय, जसा बॉल येतोय तसे फटकेबाजी होते. याला बोलतात एक अनुभवी क्रिकेटर आणि अनुभव पूर्णपणे दाखवून दिला या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या आहे 31 धावा, 31. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने आउटसाइड एज घेत थर्डमॅनला बॉल निघून जातो. फिल्डर आहे तिथे, थोडासा दगा दिलाय बॉलने. 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. आता एसटी रक्षक प्रकाश पाटील देखील चुकतोय. फेकी आली होती, थोडी खाली राहिली आणि बॅकअप करेल तिथपर्यंत मात्र 3 धावा. खटकल्या जातील या धावा. 10+3 पुढे येईल टीमची धावसंख्या 34. खऱ्या अर्थाने थर्डमॅनचा फिल्डर होता, बरोबर ठेवलंय. 1 रनच्या व्यतिरिक्त जास्त धावा येऊ शकल्या नसत्या. थोडस चेंडूने दगा दिला, फेकी खराब, बॅकअप खराब. 3 रन येत आहेत. टीमची धावसंख्या 34 धावा, 3 बॉल. पुन्हा एकदा यावेळी हुकचा फटका पाठीमागच्या दिशेने. चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू फरार येईल. आणखीन एक दिल मांगे मोर. वेलकम फोर, चौकार. जबरदस्त बॅटिंग या ओव्हर मध्ये आल्यात. 17 धावा. म्हणजे दिनेश थोडा महागडा षटक टाकतोय. मागील मॅच मध्ये देखील याही मॅच मध्ये आपण पाहतोय होत असते क्रिकेट मध्ये. आता दिनेश ला कानमंत्र प्रताप भोईर देतील. थोडासा चाच पडला आणि धावा आल्यानंतर प्रत्येक गोलंदाज कितीही अनुभवी असू द्या, प्रेशर त्याच्यावरती रिलीज होतच असतो. 38 धावा. 4 बॉल 38. जबरदस्त बॅटिंग रवी आणि कल्पेशच्या माध्यमातून. 3 धावा काढून रवी आला स्ट्राईक वरती. रवीने आतापर्यंत 4 बॉल खेळलेत, 8 धावा केल्यात, 2 चौकार, 2 डॉट बॉल. सेट झालाय रवी वाघमारे. दिनेशचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश केला. पॉइंटला फिल्डर आहे हिमांशू. बॉलला कॅरी करतोय तिथपर्यंत 1 धाव. बघा धावा कशा प्रकारे येत आहेत तर चौकार षटकार 3 धावा, त्यानंतर एक सिंगल डॉट बॉल येत नाही, दबाव येतोय. टोटल 39 धावा, 5 बॉल. शेवटचा बॉल पाहिला, ओळखलं गेलंय जितू आहे आणि जितूने आता कॅच सोडलाय. जितूला बीट करून चेंडू सीमारेषी पार. नशिबाचा हा शेवटच्या बॉलवरती षटकार. 6 धावेने धावफलक 45. 3 ओव्हर 45 धावा. स्पर्धा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि शानदार रीतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन पहिल्यांदाच कान्हाई स्पोर्ट पाये बीची स्पर्धा आहे आणि आयोजन ज्या पद्धतीने केले ते आयोजन पाहून तुम्ही सांगणार नाही की पहिल्यांदा स्पर्धा ऑर्गनाइज केले. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, दर्जेदार रुबाबदार हे आयोजन नियोजन सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज आणि उद्या आपण पाहणार आहोत. त्या 2 ट्रॉफ्या वेगळ्या, तिथे मालिकावीर वेगळी, पारितोषिक वेगळे आणि त्यानंतर शनिवार रविवार चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहणार आहोत 4 दिवसांची स्पर्धा. टेनिस क्रिकेटचा थरार आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज. सकाळी डोंगरपाडा संघाच्या एका बॅटरने बरोबर 1 नंबरच्या ट्रॉफीवरती षटकार ठोकला होता.
रवी वाघमारे फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणखीन एक मिसफील्ड, आणखीन एक खराब फिल्डिंग, आणखीन एक येतोय नशिबाचा चौकार. पुन्हा एकदा तो आकडा येतो. 4 बॉलर पहिला बॉल चौकार. 4 गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. 49 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. जशा पद्धतीचा बॉल आला त्याच पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय प्रताप भोईरच्या हातामध्ये. थोडी हुलकावणी देण्याचा इरादा होता रवीचा. 1 धाव. 50 धावा कंप्लीट झाल्या. आज 50 धावा 2 मॅच मध्ये केल्या आणि त्या चेस करून दिल्या नाहीयेत श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाने. 50-60 पलीकडे सिद्धिविनायक विरुद्ध धावा चेस करणं फार कठीण जातं. जसा बॉलिंग अटॅक आहे परंतु टिवरी स्पोर्ट टिवरीकडे चांगला बॅटिंग लाईनअप देखील आहे. बॅटची इनर एज घेत की कशा प्रकारे बॉल गेलाय. आता विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल रवीला, परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. कदाचित धाव होऊ शकली असती परंतु कल्पेशचा विचार आहे की स्ट्राईक मला ठेवायचे आहे आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. धाव फलकावरती धावा 50. 3 बॉल. होम साईडचा सुनाव काय श्री साई समर्थ ससूनवगरची ही पालखी पाहू शकता आणि नक्कीच पदयात्री जे भाविक भक्त आहेत शिर्डीला जाणारे त्यांना नक्कीच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशी पदयात्रा तुमची सक्सेसफुल राहो. ससूनवगरकरांना या सदिच्छा या शुभेच्छा. ओम साई पदयात्रा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही पाहू शकता आणि अगदी रोडच्या बाजूने एक चांगलं दृश्य पाहायला मिळतंय. या रोडवरती ऑन स्क्रीन देखील कॅमेरामॅन फोकस करतोय आणि नक्कीच प्रत्येकाचं कौतुक करेन. प्रत्येक जण या टीव्हीवरती दिसतोय. तर या पदयात्रींना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. थेट क्षेत्र शिर्डी. यावेळी ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट खेळलाय, जमिनी लगत फटका. आता सूरजने चांगली फिल्डिंग केले आणि चांगलं फिल्डिंग केल्यानंतर सर्व गोष्टी चांगल्या बाजूने घडतायत. तुमची धावसंख्या 51 धावा. अनिकेत भुमटे आलाय. इथे नाही वापर केला कैवल्य पाटीलचा, नाही वापर केला तेजसचा, सरळ बोलवलंय अनिकेत भुमटेला. एखाद किमान षटकार त्याच्या बॅटमधून येईल या अपेक्षेने अनिकेत भुमटेला पाठवले. ससूनवगरकरांची पालखी आणि त्यानंतर हा क्रिकेटचा खेळ. टीमची धावसंख्या 51 धावा. अनिकेत भोमटे, बूम बूम अनिकेत भोमटे, स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे अनिकेतच्या बॅटमधून येतोय षटकार. यात्रेकरांचं स्वागत केलंय ससूनवगरकर आणि संपूर्ण पालखीचं. अजून एकदा अनिकेतच्या बॅट मधून बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. आणखीन एक षटकार. 6 धावा. धाव फलकावरती धावा 63 आणि जिंकण्याकरता 64 धावसंख्येचं आव्हान. काय फॉर्म मध्ये या खेळाडू. जेव्हा जेव्हा संधी मिळालाय तेव्हा तेव्हा सोनं केलंय. पहिल्या मॅच मध्ये तो अप्रोच, सेकंड मॅच मध्ये थोडा फ्लॉप शो आणि या मॅच मध्ये या 12 धावा ज्या आहेत ना या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणाऱ्या धावा आहेत. भला मोठं टार्गेट सेट. 63 धावा झाल्यात आणि जिंकायला 64 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय टिवरी स्पोर्ट टिवरी संघासमोर. या स्पर्धेतला सर्वाधिक हायेस्ट स्कोर टिवरी स्पोर्ट टिवरी संघाच्या नावावर आहे. प्रसाद भुते, प्रकाश पाटील, प्रताप भोईर या 3 बॅटरवरती भरपूर फोकस. त्यानंतर जितू पाटील असतील, हिमांशू असतील यांचा विचार त्यानंतर केला जाईल. परंतु बॅट बोलेल प्रसाद भुतेची, प्रकाश पाटीलची, प्रताप भोईरची. हे तिघांपैकी एक तरी बॅटर चालला ना तर या धावा चेस करू शकतो आणि तिघांपैकी लवकर जर बॅटर आउट झाले 2 तर दबाव टिवरी स्पोर्ट टिवरी वरती आहे. ऑन स्क्रीन
ओम साई पदयात्री मंडळची ही पालखी पाहू शकता. सर्व ससू नवगरकर आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा शुभेच्छा. चांगलं कार्य आपण करतायत, चांगली सेवा आपण करतायत, म्हणून आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगले स्पर्धा ऑर्गनाईज पाहतो आणि तेवढंच चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. ससू नवगर ते थेट आपण पालखी पाहणार आहोत पदयात्री, ते म्हणजे शिर्डीला. आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. आवाज ऐकूया निशांतजी पाटील सरांचा. जिंकायला आहे 64 धावा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय 09 शिव प्रतिष्ठान एवं जोडी प्रेझेंट शूर मराठा कानाई स्पोर्ट पाये आयोजित श्री कानाई माता चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि सुरू असलेला सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना, अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रपाडा आणि टीव्ही स्पोर्ट टिवरी या दोन संघामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती चंद्रपाडा या संघाने 63 धावा जोडल्या आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये रवी वाघमारेच्या बॅटमधून 14 धावा, तदनंतर कल्पेश मात्रेच्या बॅटमधून 31 धावा उपयुक्त खेळी त्यांनी साकारली आणि तदनंतर अनिकेत भोमटे यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल त्याच्या बॅटमधून 12 धावा आपण पाहिल्या. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाला डेकोरेट केलेला आहे आणि खूप चांगला डोळारा कानाई स्पोर्ट पाये संघाने उभारलाय आणि त्यासाठी जर पाहिलं तर बॅनर देखील खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक व नाविन्यपूर्ण छपाईचे विश्वसनीय ठिकाण अर्थातच कोमल ग्राफिक्स खारबाव प्रणय पाटील यांच्या माध्यमातून बॅनर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाले. आणि प्रिंटिंग प्रेस हे क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर कोमल ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रणय पाटीलने केलेला आहे आणि खूप चांगले ग्राफिक्स फ्लेक्स या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे देखील आभार. आणि युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते कैवल्य पाटील बंधू आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला तर प्रकाश पाटील हा फलंदाज तुम्ही पाहताय. 64 धावांचं मोठं टार्गेट 4 षटकामध्ये 64 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमला. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पहिलाच बॉल पूल केलाय. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळले. फिल्डर त्या ठिकाणी धावतात वेगाने. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. प्रकाश यांच्या बॅट मधून येतोय चौकार. श्री कानाई माता चषक सामना भरलाय मानाचा. थँक्यू. श्री कानाई काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. प्रकाश यांच्या बॅटमधून कैवल्य यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि जबरदस्त फटका प्रकाश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. गोलंदाज कैवल्य पुन्हा एकदा खोलात टाकलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ फिल्डर वेगाने धावतात त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग राहिली त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर होते आणि ते एकच धाव पाहायला मिळते. जयरेश मात्रे लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. 64 धावांचं टार्गेट. प्रकाश पाटीलनं जबरदस्त सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेला आहे. परंतु प्रसाद बुतेला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये 67 धावा प्रसाद त्यांच्या बॅटमधून तब्बल 8 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हो आडव्या बॅटनं स्वीप केलाय परंतु स्क्वेअर रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तेजस उंद्रे थोडेसे चाचपडत आहेत आणि लगेच 2 धावा येथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. सात धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी भरपूर इम्प्रेस केले. लाजवाब कामगिरी राहिलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कैवल्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू. या चेंडूवरती प्रसादला शांत ठेवलाय कैवल्यानं. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं कैवल्य देखील या मॅच मध्ये दमखम दाखवत आहेत. त्यांना ठाऊक आहे महत्वाचा सामना आहे. 64 धावा डिपेंड करायच्यात. समोर प्रसाद भूतेसारखा फॉर्मात असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये धावा आलेत आणि त्यांना थांबवायचं आहे. हो फुल टॉस बॉल टायमिंग करू शकलेलं नाही आहेत. स्क्वेअर रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली तेजस उंद्रे यांच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं ना तर फक्त एकच धाव पाहायला मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत चंद्रपाडा या संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेली आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय असंच म्हणावं लागेल. कारण मागील काही सामने जर पाहिले तर चंद्रपाडा संघाचे खूप चांगले राहिलेत. गोलंदाज तयार हो यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न परंतु हॅमर्ड केलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डर धावतायत वेगाने. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका प्रकाशांचा नव्हता आणि त्यामुळेच की काय फक्त एकच धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जयेश तांगडी यांना तुम्ही पाहताय. मागील अनेक वर्षापासून खूप चांगलं कार्य या परिसरामध्ये जयेश यांचं देखील राहिलंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि समालोचन कक्षामध्ये जर पाहिलं तर अक्षयजी साटम देखील जबरदस्त आज समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिलं. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांना इन्व्हाइट केलं होतं सर्व दिवसांसाठी परंतु त्यांचा शेड्यूल फुल असल्यामुळे या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एक दिवस त्यांनी देखील दिलेला आहे. आणि अक्षय यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि खऱ्या अर्थानं चंद्रपाडा या गावामध्ये देखील उद्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि तिथे जर पाहिलं तर अक्षय साटम समालोचकाच्या भूमिकेमध्ये असतील. आणि खरं तर आयोजकांच्या विनंतीला मान ठेवून आमच्या देखील विनंतीला मान ठेवून अक्षयजी या ठिकाणी दाखल झाले. त्यासाठी त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सध्या सुरू असलेला खार्डी कोशिंबे या गावामध्ये जांताराच्या चषकामध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकला होता. आणि तिथून स्पर्धा सोडून अक्षयजी या स्पर्धेसाठी आपण दाखल झालात त्यासाठी आपलं खूप खूप आभार आम्ही आयोजकांच्या वतीने व्यक्त करतोय. स्पेशली मी देखील तुमचा खूप आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 चेतन मात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं ना तर चेतन मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं तर इथून धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज चेतन मात्रे प्रकाशच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. हो खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू चेतन यांचा पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये कैवल्याने प्रभावित केलं परंतु या षटकामध्ये चेतन देखील इम्प्रेस करतायत. जबरदस्त गोलंदाजी चेतन यांची पाहायला मिळाली. आणि इथून जर पाहिलं ना तर प्रकाशांना चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 64 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि इथे धावा बनत नाहीये. जबरदस्त कामगिरी चेतन मात्रे इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत या षटकामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हो कमी गतीने चेंडू टाकलाय. पूलचा प्रयत्न फटका बसलाय. प्रकाश पाटील बिग लॉस मोठी विकेट. प्रकाश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
कामगिरी चेतन मात्रे करतायत. मागील काही दिवसामध्ये चेतन मात्रे फॉर्मात नव्हते, परंतु या स्पर्धेमध्ये फॉर्मात आले तसंच म्हणावं लागेल. जबरदस्त कामगिरी करतायत आणि डिसिप्लिन काय असते ना, तर चेतन मात्रे यांच्याकडून शिकावं. कधीही कोणत्याही निर्णयासाठी पंचांकडे आर्ग्युमेंट करत नाही असे व्यक्तिमत्व चेतन मात्रे या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज जितू पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे या मॅच मध्ये. गोलंदाज चेतन मात्रे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग फटका नाही आहे, शरीराचा वेध घेतलाय, धाव घेतलेली आहे या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं प्रसाद भुतेला जास्त वेळ स्ट्रायकिंग एंड वरती थांबावं लागेल आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवाव्या लागतील, कारण 64 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा बनवलेल्या आहेत तिवरी संघाने. त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजामध्ये प्रताप भोईर नावाचं वादळ देखील येणं बाकी आहे. कित्येक वर्षे झाले टिवरी गावासाठी, वसई परिसरासाठी, पालघर जिल्ह्याचं ज्या खेळाडूनं नेतृत्व केलं ना, असा खेळाडू प्रताप भोईर देखील मैदानावरती येणं बाकी आहे. त्यामुळे इथे जर पाहिलं तर तिवरी संघासाठी आशा पल्लवीत असतील, परंतु इथे आशेचा किरण बनावा लागेल प्रसाद भुतेला. ज्या पद्धतीनं सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी बॅटिंग केली होती, अगदी तशीच काही बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती चेतन मात्रे 3 चेंडूवरती त्यांनी भरपूर इम्प्रेस केलंय. जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्याची पाहायला मिळाली. राऊंड विकेट. पुलटॉस बॉल या चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. स्लॉगीचा फटका प्रसाद भुतेच्या बॅट मधून. कामगिरी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं मोठा फटका प्रसाद यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक सजवला होता, लोअर फुल टच चेंडू आणि त्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. जबरदस्त कामगिरी. कमी गतीने चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सलगचा दुसरा. प्रसाद भुते थांबणार नाही या मॅच मध्ये, ठोकलाय आणखीन एक षटकार. धावतात वेगाने चेतन, अगदी धावलेत लॉंग स्टॉप रिजनला. चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ते 31 या आकड्यावरती. 09 शिव प्रतिष्ठान A1 जोडी प्रमोदजी देवलीकर, प्रणयजी रायकर यांना तुम्ही पाहताय. तदनंतर कानाई स्पोर्ट पायेचे सर्व खेळाडू प्रवेशजी देवलीकर यांना देखील आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त नियोजन आयोजन शूर मराठा, कानाई स्पोर्ट पाये बी आणि कानाई स्पोर्ट पाये यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. यशस्वी स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांनी भरपूर जास्त प्रेम केलेलं आहे या स्पर्धेवरती. फुलटॉस बॉल प्रसाद भुते यांच्या बॅट मधून आणखी एक धमाका, ठोकलाय लाजवाब षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय प्रसाद भुते यांच्या बॅट मधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार या मॅच मध्ये प्रसाद भुतेने ठोकलाय. टिवरीवरून देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं दिनेश पाटील, रोहन पाटील यांनी देखील जर पाहिलं तर दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 37 धावा. येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. सर्वांनी आशा सोडल्या होत्या, परंतु प्रसाद भुते या मॅच मध्ये आशेचा किरण बनलाय तिवरी संघासाठी. जबरदस्त कामगिरी करतायत, सातत्याने मोठे षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील प्रसाद भुते यांच्या नावावरती. तब्बल 11 षटकार आजच्या दिवसामध्ये प्रसाद यांच्या बॅट मधून आलेले आहेत. हो, इथे जर पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा स्वतःला रोखलाय मितेश शिंगोटेने. खरं तर तिवरीचं क्रिकेट हायलाईट करण्याचं कार्य आजच्या दिवसामध्ये प्रसाद भुतेने केलंय. येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 27 धावा. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे तिवरी संघासाठी आणि इथून जर पाहिलं तर याही चेंडूवरती मोठा फटका फलंदाजांना खेळावा लागेल.
खोलात टाकलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी जयुरेश फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद भुते आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, 64 धावांचं टार्गेट, परंतु टिवरी संघ हार मानायला तयार नाही आहे. जिद्दी क्रिकेट, संघर्षी क्रिकेट काय असतं ना, आज प्रसाद भुतेने दाखवलंय. शेवटच्या क्षणापर्यंत रडतोय या मैदानावरती, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतोय प्रसाद भुते या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अशाच प्रकारची परिस्थिती होती चंद्रपाड्याच्या मैदानावरती आणि खऱ्या अर्थानं कामांच्या मैदानावरती आणि स्ट्रायकिंग एंडला प्रसाद भुते होता आणि त्याच्या बॅटमधून 6 चेंडू मध्ये 29 धावा आल्या होत्या. आज देखील तसं घडेल का, कारण ते मैदान वेगळं आहे, हे मैदान वेगळं आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा. अमित दुधनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. कामनचं मैदान कोण विसरणार, सदानंद स्मृती चषक. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. प्रसाद भुते स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या बॅट मधून आलेले 6 चेंडू मध्ये 29 धावा. तसंच इक्वेशन आहे बॉलिंग ट्रॅक वरती अमित दुधनाथ, स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद भुते. खरं तर इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी प्रसाद यांना करावी लागेल. चंद्रपाडा संघ देखील भरपूर चर्चा करतोय कोणावरती विश्वास दाखवावा. खरं तर अनिकेत भोमटे देखील गोलंदाजी करू शकतो, कल्पेश म्हात्रे देखील गोलंदाजी करू शकतो, परंतु विश्वास दाखवलाय अमित यादव, अमित दुधनाथ या गोलंदाजावरती. त्यांनी केले नाही दादा, 2 आठवड्यापूर्वी त्यांनी मारले त्याला. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. या परिस्थितीचे आदर्शवत खेळाडू प्रसाद भुते मैदानावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करावी हे प्रसाद भुतेला ठाऊक आहे, परंतु इथून जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 27 धावा प्रसाद भुते यांना बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 6 चेंडू 26 धावा. इक्वेशन बदललंय. 6 चेंडू आणि 26 धावा. गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अमित यादव. हो इथे मोठा सामना जिंकणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय. हो मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू या मॅच वरती आता अधिराज्य गाजवतोय चंद्रपाडा संघ. जबरदस्त कामगिरी. आज कल्पेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. कानाई स्पोर्ट पायस संघाच्या विरोधात देखील संघ अडचणीमध्ये सापडला होता, तिथे 23 धावा उपयुक्त खेळी कल्पेश म्हात्रेची पाहायला मिळाली. याही मॅच मध्ये कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला आणि पुन्हा एकदा कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून 31 धावा. हो यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टॉपच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 42 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना चंद्रपाडा या संघाच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर चंद्रपाडा संघ या स्पर्धेवर या आजच्या दिवसावरती अधिराज्य गाजवतोय. परंतु आणखीन एक विकेट बॅटची एज आणि त्या ठिकाणी फलंदाज प्रताप भोईर बॅक टू द पेलियन. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज अमित यांच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये देखील धावा देत नाहीये आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू आणि प्रतापची विकेट देखील पाहायला मिळाली. नवीन फलंदाज हिमांशू मैदानावरती आणि ते हिमांशूच्या बॅटमधून मोठा फटका, पराभवाचं अंतर कमी केलंय आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकार आणि इथे सामना जिंकलेला आहे चंद्रपाडा या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चंद्रपाडा संघ श्री कानाई माता चषकामध्ये फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन. कैवल्य पाटील, कल्पेश म्हात्रे, निलेश म्हात्रे, रवी वाघमारे, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तेजस उंद्रे. जबरदस्त कामगिरी सर्वांनी केलेली आहेत आणि चंद्रपाडा संघ विजयी ठरतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच वन्स अगेन वन अँड ओनली मिस्टर कल्पेश म्हात्रे. जबरदस्त कामगिरी कल्पेश म्हात्रेने याही मॅच मध्ये केलेली आहे आणि तो राहिलेला आहे विजयाचा शिल्पकार अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा हिरो
नाही स्पोर्ट्स वर शिरू मराठांनी पाये गावाचा ना भरवलाय रे हे प्रमोद देवडीकर प्रणय लाडकांच्या जोड नाही एवढ जोडीला 09 शिव प्रतिष्ठानाची जात हय्यात शिकायला श्री कान्हाई माता चषक सामना भरलाय मानाचा श्री कान्हाई माता चषक सामना भरलाय मानाचा तर नक्कीच या ठिकाणी प्रवेशजी देवलीकर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सुरुवातीला जर पाहिला तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय जबरदस्त कामगिरी केली कल्पेश मात्रे आमच्या व्यासपीठावरती आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा मी प्रवेशजी देवलीकर जे पायगावातील यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी कल्पेश मात्रे याला दिला जातोय आणि खऱ्या अर्थानं या आयोजन नियोजनामध्ये प्रवेशजी देवलीकर यांसाठी मोठा सहकार्य आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी कल्पेश मात्रे या खेळाडूला देतोय जबरदस्त कामगिरी या शेवटच्या सामन्यामध्ये उपयुक्त खेळी त्यांनी साकारली तब्बल 31 धावा कल्पेश मात्रे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं 2 षटकार आणि 3 चौकार कल्पेश यांनी सजवले होते आणि ते राहिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो हे प्रवेशजी देवलीकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे आकर्षक ट्रॉफी वैभव मात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आपण देतोय कल्पेशला यानंतर शीतपेय देतोय हे दे ना थंडा घे ना होय. आकाश कोंडेसकर अक्षय ठाकूर आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हर्ष रायकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले शीतपेय आणि मंदार मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले कलिंगड देतोय जबरदस्त कामगिरी बेस्ट ऑफ लक आणि वेल प्लेड कल्पेश मात्रे जबरदस्त कामगिरी अभिनंदन आज खऱ्या अर्थाने दिवस गाजवला आज भरपूर सारे फलंदाज चर्चेमध्ये होते त्यामध्ये प्रसाद भुते कल्पेश मात्रे सलग 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आतापर्यंत जर पाहिलं तर कल्पेश मात्रे तर चंद्रपाडा संघ उद्या फायनलचा सामना असेल आपण यायचं आहे तर नक्कीच आपण आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या विनंतीला मान देऊन अक्षयजी सातम सर या ठिकाणी दाखल झाले आमचे परम मित्र आहेत आणि कान्हाई स्पोर्ट पाये बी संघ देखील त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हाइट करत असतोय तर अक्षयजी सातम यांचा देखील स्वागतातील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल मी प्रवीणजी देवडीकर दादाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागतातील सन्मान या ठिकाणी केला जातोय